लग्नाचे पापड नाही थे, नाही कोणता पापड बिझनेस, हे तर वर्षभराचं सोनं आहे. दुपारी लंच करून मम्मीने हे पोह्यांच्या पापडांचं पीठ भिजवलं होतं, जे की गरम होतं. नंतर कॉटवर साडी अंतरली आणि मम्मीने पोलपाट आणि लाटणं धुवून आणून ठेवलं. मग माझी बहीण ते गरम पीठ मळून घेत होती, कारण ते पीठ सतत मळावं लागतं, त्याशिवाय पापड चांगले होत नाहीत. हे बघा, मम्मीसुद्धा तेच करते, पीठ व्यवस्थित मळून घेते. आता सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे कोणाचंही लग्न नाही, कोणताही कार्यक्रम नाही, पण आम्ही वर्षभर पुरतील असे पापड बनवतो. मग ते पोह्यांचे असू दे, नाही तर उडदाचे, जेणेकरून बाहेरून आणावे लागत नाही. आता हे बघा, छान गोळे केल्यानंतर पापड किती चांगले होतात, जे की मी उन्हात वाळत घालत होते. मग मी आतमध्ये येऊन भाजीचे ट्रे बाहेर काढले, कारण आमची आठवड्याभराची भाजी आणली होती आणि 400 रुपयाची भाजी आहे बघा, जी मी वेगवेगळी करून लावत होते. सो भाजीच्या ट्रेमध्ये मी भाजी व्यवस्थित लावून ठेवत होते. ट्रेमध्ये खूप गर्दी झाली होती, जशी ती लोकल ट्रेनमध्ये होते. आणि मग भाजीचे ट्रे गेले फ्रीजमध्ये. मग मी कपड्यांच्या घड्या घातल्या आणि अंगणात येऊन बघितलं तर कॉटवर इतके सारे पापड होते. आता मला सांगा, हे साधारण किती पापड असतील, कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळी टोपलीमध्ये आम्ही ते पापड काढून ठेवले. त्यातले अर्धे सुकले होते, अर्धे तसेच होते सुकायचे. सो तुम्ही असे पापड घरी बनवता का? मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रेम राहू दे.